बाळराजे मित्रमंडळ, पिंट्या नार्वेकर मित्रमंडळ आणि मिडनाईट काळसेच्या वतीने या आमच्या पाचही मित्रांचा सन्मान केला जाईल। 5 जणांना मिळून एक शाल परिधान करूया आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सुद्धा सन्मान करूया। ही मागे ठेव, हे मागे ठेव। सर, आपलं नाव? शैलेंद्र आठवले। कुठून आलात आपण? सिडनी। सिडनी, ऑस्ट्रेलिया। अनिल दामले, मी पुण्याहून आलोय। उमेश चव्हाण, मी डोंबिवली, मुंबई। रुशेल आठवले फ्रॉम सिडनी। सिडनी, डोंबिवली आणि पुणे असे आमचे 4 सहकारी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। पिंट्या नार्वेकर, आपल्याला विनंती, पुष्पगुच्छ देऊन आपण सर्वांचा सन्मान करा आणि सर्वांना मिळून एक शाल परिधान करून या चौघांचाही आपण आदर सत्कार करावा। चौघांसाठी सुद्धा आम्ही शाल देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय। ऑस्ट्रेलिया, सिडनी, पुणे, डोंबिवली एवढ्या लांबवरून प्रवास करणारे आमचे सगळे सहकारी पर्यटक मित्र कोकणच्या या संस्कृतीचा ते आस्वाद घेत आहेत। मूळ कोकण रत्नागिरीचे सगळे आमचे कोकणवासी, चाकरमानी म्हटलं तरी वावगं ठरू नये। या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे कोकणात येत आहेत आणि कोकणाची ही शेकडो वर्षांची परंपरा असलेली नारळ लढवण्याची स्पर्धा ते याची देही याची डोळा पाहतायत, अनुभवतायत आणि त्या निमित्तानं या सर्वांचा सन्मान होतोय। धन्यवाद। असेच पुन्हा पुन्हा आमच्या काळसेमध्ये येत रहा, आमच्या मालवणमध्ये येत रहा। आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार। थँक्यू सर। बचत गटाच्या वतीने एक स्टॉल लावलेला आहे, तिथे आपण चहापान सुद्धा करू शकता। आपल्यासाठी खास चहापानाची व्यवस्था। तर चालू आहे गट 20 नारळ, त्यातील ही दुसरी फेरी, यानंतर तिसऱ्या फेरीसाठी लॉट्स उडवण्यात येतील। 14 स्पर्धक या फेरीमध्ये विजयी होत आहेत। अजून 2 चिठ्ठ्या असतील बायच्या, 16 चिठ्ठ्या करून अजून या गटामध्ये खेळण्यासाठी कोणी इच्छुक आहेत का? 20 नारळ गटामध्ये खेळण्यासाठी कोणी इच्छुक आहेत का? एक स्पर्धक आमच्यापर्यंत आलाय, जर अजून एखादा आला तर खेळवता येईल, अन्यथा त्याला बाय देण्यात येईल। मनोज वांगणकर आणि अमित सावंत इथे उपस्थित आहेत। मनोज वांगणकर आणि अमित सावंत, आपल्याला विनंती, आपण स्टेजवर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। बाळराजे मित्रमंडळ, पिंट्या नार्वेकर मित्रमंडळ आणि मिडनाईट काळसेच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। निलेश राणे चषक या भव्य दिव्य नारळ लढवण्याच्या स्पर्धेच्या निमित्तानं एक सुंदर देखणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी नारळ लढवण्याची स्पर्धा, 50, 100, 200 नव्हे तर तब्बल 4000 नारळ या स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत, लढण्यासाठी, लढवण्यासाठी, फुटण्यासाठी। आणि त्या सगळ्या विजेत्यांसाठी हे सगळे भव्य दिव्य चषक 10 नारळ, 20 नारळ आणि 30 नारळ अशा 3 वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा होते। आणि सिंधुदुर्ग